विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस उरले असल्याने प्रचाराला चांगलाच जोर आलाय। नाशिकमध्येही प्रचाराचा पारा चढलाय। एकमेकाला शह देण्यासाठी प्रत्येक पक्षाचे नेते कार्यकर्ते एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत। गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर दुपारच्या सुमारास पंचवटी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला आणि हा वाद पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचला। राष्ट्रवादीचे उमेदवार गणेश गीते यांच्या प्रचारासाठी त्यांचे कार्यकर्ते पंचवटी परिसरात फिरत असताना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गीते यांच्या प्रचारातील एक वाहन अडवले। त्यावेळी मोठा गदारोळ झाला। तर या वाहनातून मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला। परंतु या वाहनात गणेश गीते यांची आई आणि भावासह कार्यकर्ते प्रचारासाठी जात असताना विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गाडी अडवून सर्वांना मारहाण केल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला। सदरचा प्रकार महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी नाशकात आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांना समजताच त्यांनी नियोजित सभा रद्द करीत थेट पोलीस आयुक्त कार्यालय गाठले। काही काळ एकत्र काम करणारेच या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचे चित्र नाशिकसह महाराष्ट्रात सध्या दिसत आहे। आणि आज नाशिकमध्ये एक धक्कादायक गोष्ट झाली आणि पहिल्यांदा नाही, या आठवड्यात तिसरी का चौथी घटना आहे। आमच्या उमेदवारांच्या आई पहिलं त्यांच्यावर हल्ला झाला आणि हे दुर्दैव आहे, मला भाष्य करावं लागतंय की अतिशय खालच्या पातळीची भाषा त्यांच्याबद्दल वापरली गेली। त्यानंतर आमचे कॅन्डिडेटचे भाऊ गोकुळ, आज गोकुळच्या वर हल्ला झाला। त्यांनी तातडीने पोलीस बोलवून गेले। पोलीस आल्यानंतरही आमच्या या गोकुळच्या गाडीवर हल्ला केला। एवढी हिम्मत येते कुठून हो? या राज्याचे गृहमंत्री DCM 1 देवेंद्र फडणवीस जी, आपको जवाब देना पडेगा। काय झाली गुंडागर्दी? तुमच्या बाजूच्या लोकांनी आमच्या लोकांवर आज हल्ले करायला सुरू केली। आमच्या या गोकुळला काय झालं असतं तर कोण जबाबदार आहे? काय दाखवलं असतं? मी कसं बोलले असते ताईंची? आणि काय करत होते? फक्त ताई आणि गोकुळ शांततेच्या मार्गाने संविधानाच्या चौकटीत राहून प्रचार करत होते। ही आमची चूक। आम्ही सत्याच्या मार्गाने चालतो, संविधानाच्या मार्गाने चालतो, ही आमची चूक। आणि समोरच्या लोकांनी आमच्या लोकांवर हल्ले करायचे नाही चलेगा ये सब। मी आता CPंना भेटलीये, त्यांनी शब्द मला दिलाय की परत असं होणार नाही। पण जर पुन्हा आमच्या कुठल्याही कॅन्डिडेट आणि महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पदाधिकारी उमेदवार याच्यात महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या कोणीही त्यांच्या केसालाही धक्का दिला तर आम्ही सगळे मिळून आमरण उपोषण मुंबईला जाऊन गृहमंत्र्याच्या घरात। नाशिक स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।